नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सिरीजमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 5 मधील प्रॅक्टिस सेट 5.2 यातलं शेवटचं आणि 10वा नंबरचं उदाहरण या ठिकाणी बघतोय। उदाहरण जरा मोठं दिसतंय, परंतु ते नीट वाचून समजून जर घेतलं तर ते आपल्याला सोडवायला सोपं होतं। बघा काय दिलेलं काय आपल्या 3 स्टेप तर आपल्या आहेत, व्हेरिएबल असाइनमेंट, फॉर्मेशन ऑफ इक्वेशन आणि सोल्युशन। या स्टेपमध्ये आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। तर बघूया काय काय दिलेली माहिती आहे। इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देअर वेअर 60 क्वेश्चन्स। त्या एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये टोटल 60 प्रश्न आहेत। 60 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, 60 प्रश्नांबद्दल माहिती दिलेली। देअर वेअर 60 क्वेश्चन्स। द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स। जर एखादा प्रश्न सोडवला आणि त्याचं जर करेक्ट उत्तर आलं तर त्याला 2 गुण आपल्याला मिळतात। अँड फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबट्रॅक्टेड। एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण कमी केला जातो। बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा, MPSC असेल किंवा ज्या काही परीक्षा आहेत सरळ सेवा भरतीच्या, त्यामध्ये ही पद्धत वापरली जाते। यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल द क्वेश्चन्स। आणि आपला यशाभाऊ याने सगळे प्रश्न सोडवलेले आहेत। जे बऱ्यापैकी विद्यार्थी काही ठिकाणी चुका करतात, ती एक स्ट्रॅटेजी होऊ शकते, परंतु सगळे क्वेश्चन सोडवल्यानंतर झालं काय, ही गॉट टोटल 90 मार्क्स, त्याला मिळालेत 90 मार्क्स। देन हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग। तर त्याचे किती प्रश्न चुकलेत, प्रश्न परत नीट वाचा की आपल्याला सोडवायचं काय, त्याचे किती प्रश्न चुकलेले आहेत। मग या पूर्ण प्रॉब्लेममध्ये 2 गोष्टीबद्दल चर्चा आहे। एक तर करेक्ट येणारे प्रश्न, याचे उत्तर करेक्ट आहेत, आणि दुसरं रॉंग येणारे प्रश्न। असे 2 प्रश्न किंवा 2 प्रकारचे प्रॉब्लेम याच्याबद्दल या ठिकाणी बोललेलं आहे। तर बघूया काय त्याच्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन करता येते। ठीक आहे, तर पहिली व्हेरिएबल असाइनमेंटमध्ये आपण एक गोष्ट करूया। असं सपोज करतो मी, बरोबर असणाऱ्या प्रश्नांना 1 व्हेरिएबल असाइन करू आणि चुकीच्या असणाऱ्या प्रश्नांना 1 व्हेरिएबल आपण या ठिकाणी असाइन करूया। मी असं म्हणतो, लेट सपोज बरोबर असणारे प्रश्न, लेट सपोज करेक्ट आन्सर्ड क्वेश्चन बी एक्स। बरोबर सोडवलेला प्रश्न, त्याला आपण किती सोडवले त्याला आपण एक्स म्हणूया। अँड दॅट ऑफ wrongly answered questions, नंबर ऑफ म्हणायला आपल्याला पाहिजे होतं, नंबर ऑफ wrongly answered questions बी वाय, एक्स आणि वाय म्हणले, दोन्ही मिळून करेक्ट आणि रॉंग दोन्ही मिळून टोटल प्रश्न आपल्याला दिलेले आहेत 60। एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60। हे पहिल्या कंडिशननुसार, पहिल्या वाक्यानुसार, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशननुसार आपल्याला ही गोष्ट लक्षात येते। हे आलं इक्वेशन नंबर 1। पुढे काय म्हणतो, द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स। समजा एवढे जर प्रश्न त्याने करेक्ट सोडवले तर त्या प्रत्येक करेक्ट प्रश्नाला किती मार्क्स मिळणार आहेत, त्याला 2 मार्क्स। मी असं लिहितो इथं, फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणतो आहे तो बघा परत एकदा, करेक्ट प्रश्नासाठी 2 मार्क्स। 5 प्रश्न जर बरोबर आले, 5 दुने 10 मार्क्स मिळतील। 10 प्रश्न बरोबर आले, 10 दुने 20 मार्क्स मिळतील। जेवढे करेक्ट प्रश्न आहेत त्याला 2 ने मल्टिप्लाय करून एवढे त्याला मार्क्स मिळतील। आणि करेक्ट आलेल्या प्रश्नामधून समजा त्याचे जेवढे येतील त्यातनं चुकीचे आलेले प्रश्न, त्याचे मार्क्स आपल्याला मायनस करायचे आहेत। किती मायनस करायचे आहेत, वाय प्रश्न चुकलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, असे 1 वाय एवढे प्रश्न त्याचे मार्क्स आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत। आणि असं सबट्रॅक्ट केल्यानंतर त्याला जेवढे मार्क्स मिळाले होते ते मिळालेले मार्क्स होते 90। परत एकदा बघा, करेक्ट आलेले 2 ने मल्टिप्लाय करणार, रॉंग आलेल्याला 1 ने मल्टिप्लाय करणार, त्याचे करणार सबट्रॅक्शन, कारण ते मार्क्स कट केलेले आहेत, सबट्रॅक्ट केलेले आहेत। तर हे आलं इक्वेशन नंबर 2। आणि हे 1 आणि 2 नंबरचं इक्वेशन सिम्प्लिफाय करून आपल्या पद्धतीनुसार वाय कोएफिशिएंट दोघांचे सेम दिसत आहेत। इथं वायचा कोएफिशिएंट जिसका कोई नहीं होता सबका मालिक 1, या पद्धतीने 1 आहे, प्लस मायनस आहे, चिन्ह वेगवेगळे, ॲडिशन करून टाका। ॲडिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 नंबरचं इक्वेशन ॲड करू। 1x + y = 60 आणि 2x - y = 90, प्लस y - y कॅन्सल, 3x = 90 आणि 60, 150, x = 50। ही व्हॅल्यू एका इक्वेशनमध्ये पुट करू। पुट x = 50 इन इक्वेशन 1। म्हणून सर कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचे, कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट केले चालतं, पण सुटेबल आहे इक्वेशन नंबर 1। व्हेरिएबल सेपरेट आहेत, एकटे आहेत, अशा ठिकाणी ती व्हॅल्यू आपण पुटअप करायची। y = 60 - 50, y = 10। थोडंसं आपलं आलेलं उत्तर त्याचा पडताळा आपण घेऊ शकतो। समजा 50 प्रश्न जर बरोबर आले तर 50
गुणाकाराला 2 म्हणजे 100 मार्क्स त्याला मिळायला पाहिजे होते, परंतु 10 प्रश्न चुकले. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 10 प्रश्नांचे मार्क्स कमी होतील, 10 गुण कमी होतील. 100मधून 10 गेले 90, एवढे मार्क्स त्याला मिळालेत. अशा पद्धतीने नंबर ऑफ रॉंगली आन्सर्ड क्वेश्चन्स आलेत 10, जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. असेच अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत ते मला कमेंटमध्ये मेन्शन करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.